भाऊंसारखं नेतृत्व अवघ्या देशाला देणारा आमचा कृष्णाकाठ. म्हणूनच गुणवत्ता, अभ्यास, संघर्ष आणि क्रांतीची प्रेरणा देणारा तो आमचा अखंड पाठीराखा आहे. महाराष्ट्राच्या गेल्या 70 वर्षाच्या राजकारणामध्ये आधुनिक महाराष्ट्र घडवण्यामध्ये एक विचारसरणी घेऊन ज्या यशवंतराव मोहिते भाऊंनी वेगवेगळ्या महाराष्ट्र राज्याच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या, अनेक रचनात्मक कामं उभी केली. येत्या 22 तारखेला त्यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्तानं त्यांच्या विचाराची आणि त्यांच्या एकूण कार्यकर्तृत्वाची माहिती तरुण पिढीला व्हावी यासाठी आज आपण त्यांचे वारसदार आणि त्यांचे चिरंजीव वैचारिक वारसदार डॉक्टर इंद्रजित बाबा मोहिते यांना आपण भेटत आहोत. धन्यवाद बाबा. नमस्कार. मी आपणाला भाऊंच्या संदर्भात काही प्रश्न विचारू इच्छितो. आदरणीय भाऊंनी आपलं सार्वजनिक जीवन महाराष्ट्रामध्ये त्या काळच्या शेतकरी कामगार पक्षातून कामाला सुरुवात केली. या पक्षामध्ये असताना आणि पुढे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी जे काही रचनात्मक काम केली त्याबाबत आपण काय सांगू शकाल? भाऊंच्या राजकारणाची सुरुवात त्यांच्या विद्यार्थी दशकातनं चालू झाली. आलेल्या बालपणाचे अनुभव आणि त्यांच्या प्रगल्भ वाचनातनं त्यांची एक विशिष्ट प्रकारची विचारसरणी त्यांनी निर्माण करून ठेवली आणि त्याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातनं कसल्याही प्रकारची तडजोड न करता ते आपलं आयुष्य व्यतीत करायला लागले. त्या काळामध्ये स्वातंत्र्योत्तर काळ होता. काँग्रेस पक्ष हा एकमेव सक्षम प्रगत पक्ष म्हणून पुढे आला होता. परंतु त्याच्यामध्ये एक सिस्टम बसली होती की जो अनुभव प्राप्त आहे त्याच्या ताब्यामध्ये, आणि हे त्या काळामध्ये तरुण पिढीतले होते आणि त्यामुळे थोडासा विद्रोह हा त्यांच्या मनामध्ये सातत असायचा. आणि त्यातून बाहेर पडायचं झालं तर देशाचा विकास हा फक्त ग्रामीण भागातल्या कष्टकरी, श्रमिक, अल्पभूधारक शेतकऱ्याच्या विकासाशिवाय होऊच शकत नाही, ही त्यांची जी धारणा होती. त्याचा पाठपुरावा म्हणून त्यांनी डावी विचारसरणी पत्करली आणि शेतकरी कामगार पक्षाच्या घटनेपासून तर त्यांच्या दाभाडे प्रबंधापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी हातभार लावला. त्याच आधारावर 52 सालची निवडणूक जेव्हा सार्वत्रिक झाली तेव्हा भाऊ जे मुठभर लोक निवडून आले होते काँग्रेसच्या विरोधात त्यापैकी एक निवडून आले आणि निवडून आल्यानंतर त्यांनी स्वतःचा एक विशिष्ट प्रकारचा ठसा विधिमंडळावर उमटवायचा चालू करून टाकला. हल्लीच्या काळामध्ये आपण बघतो की स्थिर व्हायलाच 5 वर्ष लागतात, अनुभव यायला वेळ लागतो. ही परिस्थिती भाऊंच्या पुढे नव्हती. त्यांचा अभ्यास इतका जास्ती होता, त्यांनी आधीच विचार इतके करून ठेवले होते की विधिमंडळात गेल्यानंतर तडकाफडकी कसल्याही प्रकारचा न्यूनगंड मनामध्ये न बाळगता त्यांनी धोरणात्मक निर्णय घेण्याचा निर्धार केला. त्यातला विशेष 3 उल्लेखनीय गोष्टी आपण समाजांना सांगणं गरजेचं आहे, कारण तो परिचय जोपर्यंत नवीन पिढीला येत नाही तोपर्यंत भाऊंचं खरं मूल्यांकन लोकांना करता येणार नाही. पहिला मुद्दा असा होता की निवडून गेल्याबरोबर 7 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी कोयनेचं धरण झालंच पाहिजे हा आग्रह धरला. अनेक धरणं निर्माण करण्याचं त्या काळामध्ये मुंबई राज्य होतं, प्रकल्प नियोजन होते, परंतु कोयनेचंच झालं पाहिजे, कारण पुढे जाऊन मराठी भाषिक राज्य निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राला धरोहर म्हणून कोयना प्राप्त व्हावी हा त्यांचा दृष्टिकोन होता. आणि दुसरं की कोयनेचं धरण जर झालं तर त्याच्या माध्यमातून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा सुद्धा विकास त्याच पद्धतीने होऊ शकत होता. आणि कोयनेचा धरणाचा प्रस्ताव जो त्यांनी मांडला 52-53 सालीच, तो माझ्या दृष्टिकोनातनं त्यांनी केलेल्या त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचा पहिलं पाऊल होतं.
कोयनेचं धरण हा एक विषय. पण दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेसच्या ताब्यामध्ये राज्य होतं आणि काँग्रेसने सुद्धा महसुली विभागामध्ये जेव्हा बदल करून जो कसतोतेची जमीन केली पाहिजे हा आग्रह धरला, तेव्हा त्या काळामध्ये उच्चभ्रूह उच्चवर्णीय असे जे लोक काँग्रेसमध्ये होते त्यांचा बराच सारा त्याला विरोध होता. परंतु पक्षीय राजकारण न पत्करता महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या हिताचं काय हा विचार घेऊन पक्षांतराच्या पलीकडे जाऊन त्यांनी त्या ठरावाला शेतकरी कामगार पक्षासमवेत पाठिंबा दिला. कारण न्याय हा होता की जो कसतो त्याची जमीन झाली पाहिजे. आणि त्यामुळे काँग्रेस अंतर्गत दुहीचा फायदा उचलून शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीवर आरूढ होऊन मग कुळ कायदा आपण जो ओळखतो त्याची निर्मिती चालू झाली. आणि तिसरा सगळ्यात मोठा प्रश्न जो त्यांनी त्या काळामध्ये हाताळला तो हा होता की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तर प्रारंभी चालू झालीच होती. केंद्र शासनाने भाषिक प्रदेश निर्माण करण्याचे विचार मांडले होते. आंध्र प्रदेश निर्माण झाला होता आणि त्या काळामध्ये सीपी बेरार असो, निजामशाही होती, कर्नाटकचा उत्तरी भाग हा जो मुंबईचाच एक हिस्सा होता, मुंबई राज्याचा एक हिस्सा होता, त्याच्यामध्ये मराठी भाषिक संयुक्त महाराष्ट्र मुंबई सहित झाला पाहिजे हा जो ठराव भाऊंनी विधिमंडळामध्ये मांडला आणि त्याचा पाठपुरावा केला. बाहेर चाललेल्या चळवळीला वाच्यता त्यांनी विधिमंडळामध्ये ज्या पद्धतीने फोडली त्याच्या आधारावर आपल्याला आजचा हा आधुनिक संयुक्त महाराष्ट्र घडलेला दिसतो. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातनं शेतकरी कामगार पक्षामधनं जरी ते निवडून आले होते तर ते फक्त शेतकरी कामगार पक्षाच्या धोरणाच्या पुरती मर्यादित राहिले नाही. त्यांनी पुढे जाऊन गरज पडली तेव्हा विरोध करून, गरज पडली तेव्हा हात मिळवणी करून, परंतु सर्वांना एकत्रित करून महाराष्ट्राच्या विकासाचे काम केले. माझा दुसरा प्रश्न असा आहे की 1962 साली नेहरूंच्या सभेमध्ये कराडला त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर अजून 4-5 या भागातले लोक होते. आनंदराव चव्हाण होते, दादासाहेब जगताप होते, अकलूजचे शंकरराव मोहिते पाटील होते आणि पुढे जाऊन भाऊ जे मंत्री झाले ते 28 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये राहिले. म्हणजे एकूण 28 वर्षाची त्यांची मंत्रिमंडळातली कारकीर्द आणि 35 वर्षाची त्यांची संसदीय कारकीर्द आहे. या कारकिर्दीमध्ये काँग्रेस विचारसरणी, केंद्रीय नेतृत्व, त्याची शिस्त या सगळ्याला धरून भाऊनी जे एक रचनात्मक काम उभं केलं आणि त्या रचनात्मक कामामध्ये एक वेगळा असा यशवंतराव भाऊंचा ठसा, यशवंतराव भाऊ टच म्हणा, त्याला पण मोहिते टच म्हणा भारत त्या काळातला, असं काय आपण सांगू शकाल का? असा एक निर्माण झाला आणि तुम्ही त्याचा आता अभ्यास केलात. या जन्मशताब्दी निमित्तानं तुम्ही सगळं मटेरियल गोळा केलं, विधिमंडळाच्या लायब्ररीमध्ये गेलात, काय सांगू शकाल आपण? वास्तव परिस्थिती त्याच्यामध्ये ही आहे की 1960 साली जेव्हा महाराष्ट्राचा सुवर्ण कलश घेऊन चव्हाण साहेब परत आले त्याच काळामध्ये दाभाडे प्रबंधामध्ये असलेले बरेच सारे मुद्दे हे काँग्रेसने स्वीकारलेच होते. समाजवादाच्या मुद्द्यावर काय हा एक मुद्दा आड पडला होता जो पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतः चर्चेतनं ह्या ठराविक लोकांना सांगितलं की हा समाजवादचं तुमचं जे धोरण आहे हे काँग्रेस सुद्धा इथून पुढे पुरस्कृत करेल. आणि त्याच्या मुद्द्यावर काँग्रेस प्रवेश ह्या सगळ्या लोकांनी घेतला. तुळशीदास जाधव साहेब होते, र.का. खाडीलकर होते, आपण म्हणालात ते सगळे लोक होते त्याच्यामध्ये. आणि तिथं आल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये सामील होण्याची संधी ही मात्र भाऊंना प्राप्त झाली. भाऊंना ती प्राप्त झाली गृह उपमंत्री म्हणून. राज्यमंत्री, उपमंत्री, त्या काळामध्ये राज्यमंत्री पदच नव्हतं, उपमंत्री होते ते. गृह उपमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपण म्हणाला तसं त्यांचे स्वतःचे विचार कधी सोडले नाही. ते मुद्दे धरूनच त्याच्यावरच काम करत राहिले. परंतु त्या काळामध्ये 60-62 सालामध्ये चीनचं आक्रमण झालं होतं आपल्यावर आणि तेव्हा गृहमंत्र्यांवर अतिशय मोठा ताण आला. पण त्या काळामध्ये गृहमंत्री म्हणून त्यांनी लष्कर भरतीपासनं तर लष्करी शाळा निर्माण करण्यापासनं तर शिस्त बाळगण्यापासनं मुंबईच्या संरक्षणासाठी
होमगार्ड्स आणि अग्निशामक दलाचं एकत्रीकरण करून जर काही झालं तर त्याचं संरक्षण करण्यासाठी सुसज्ज करण्यात सगळी ही भूमिका जी होती ती त्यांनी उपमंत्री असतानाच घेतली. त्यानंतर सावंत साहेबांचे उपमंत्री म्हणून कृषी खातं त्यांच्या हातात आलं. कृषी खात्यामध्ये सुद्धा कोकणाच्या विकासासाठी काजूचं शेती करण्यात यावी, विदर्भ मराठवाड्यामध्ये कापूस आणि तेल बियाणाची शेती करण्यात यावी आणि विशेषतः शास्त्र आधारित कृषी आपल्या इथून पुढच्या देशामध्ये चाललं पाहिजे आणि शेतीला हा प्राधान्य दिलं पाहिजे. कारण अन्न निर्माण करणं हे त्या काळामध्ये अत्यंत मोठी आणि आवश्यकता ही मोठीच होती. आपण येलो मेलो परदेशावरनं येण्याची वाट बघत असत. त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कॉलेजेस निर्माण करणं, संशोधन केंद्र निर्माण करणं आणि त्या भागातल्या शेतीची भौगोलिक परिस्थिती आणि तिथं येणाऱ्या पिकांचा अभ्यास करून त्यांनी तिथली प्रगती आखली. त्यामध्येच दुग्ध व्यवसायाचा सुद्धा त्यांनी पुरस्कार केला. इतर जोडधंदे सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तदनंतर फुल फ्लेज कॅबिनेट मंत्री झाले. एसटी मध्ये केलेलं काम त्यांचं अद्वितीय. त्या महामंडळाची निर्मिती, त्याची पुनर्रचना करून तिथं लोकांना संधी देऊन लोकाभिमुख एसटीला स्वरूप देणं हे त्यांनी केलं. त्या काळात दुष्काळ पडला होता. अन्न नागरी पुरवठा मंत्री म्हणून त्यांनी त्याच्यावर मात करण्यासाठी मृणालताई, अहिल्याबाई रांगणेकर, रोजा देशपांडे यांच्या संपांना सामोरे जाऊन त्यांना संपूर्ण समाधान असं उत्तर काढून शोधून काढलं आणि गृहनिर्माण खातं त्यांच्याकडे होतं. त्या काळामध्ये मुंबईची विशिष्ट परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी MIG कॉलनीज निर्माण करून टाकल्या. मराठी माणसाच्या मालकीचं घर मुंबईमध्ये कायमस्वरूपी राहण्याची तरतूद त्यांनी केली. जे चाळीमध्ये राहत होते, ज्यांची दुखापत होत होती, चाळी पडत होत्या, मनुष्यहानी होत होती, त्यांच्यासाठी घर दुरुस्ती कायदा केला आणि जे स्लम्समध्ये गलिच्छ वस्त्यांमध्ये राहत होते त्यांची सुधारणा, त्यांची सुविधा चांगल्या पद्धतीने व्हावी या दृष्टिकोनातनं गलिच्छ वस्ती दुरुस्ती कायदा, सुधारणा कायदा हा सुद्धा त्यांनीच केला. त्यानंतर सहकार. आता सहकारामधलं माझं तर म्हणणं आहे की भाऊंचं काम अद्वितीय झालं. कारण ना केवळ त्यांनी कायद्याला लोकाभिमुख असं स्वरूप देऊन टाकलं, परंतु त्या कायद्याला प्रत्यक्ष समाज हिताच्या दृष्टिकोनाने राबण्याचे सगळे कलम निर्माण करून दिले. एक मोठं जाळं निर्माण केलं, ज्याची प्रस्तुती त्यांनी श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला अर्पण करून टाकली. त्याच्यामध्ये बँकांपासनं, कोर्टांपासनं, आयुक्तालयांपासनं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्था निर्माण करण्यापासून आणि त्या सगळ्यांचं जाळं निर्माण करून एकत्रित सहकार आधारित एक समाज रचना घडवण्याचं स्वप्न जे त्यांचं होतं ते त्यांनी सहकार खातं ताब्यात असताना केलं. कारखानदारी तर वाढली, डेऱ्या वाढल्या, सूतगिरण्या वाढल्या, कापूस एकाधिकाराची योजना जी त्यांनी विदर्भ मराठवाड्यासाठी केली, मध्य महाराष्ट्र सुद्धा आपण म्हणूया, पण तो त्याच्याशिवाय तिथल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला न्यायच मिळणं शक्य नव्हतं. ती योजना फार महत्वाकांक्षी होती. ज्या पद्धतीने ऊसापासनं तर साखरेपर्यंतचा सगळा व्यवहार हा शेतकऱ्याच्या मालकीचा त्यांनी इथं करून दाखवला होता, त्याच पद्धतीने कापसापासनं तर वस्त्रोद्योगापर्यंतचा संपूर्ण मार्ग हा सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या मालकीचं करायची मोठी महत्वाकांक्षी योजना होती. दुर्दैवाने ती पूर्ण त्या स्वरूपात येऊ शकली नाही. कापूस एकाधिकार खरेदी योजना म्हणजे हमी भाव देण्यापर्यंत ती मर्यादित राहिली. आणि त्यानंतर सुद्धा वित्त मंत्री आणि नियोजन मंत्री झाल्यानंतर शिल्लकी बजेट निर्माण करण्याचं हे सगळं काम केलं. मधल्या कालावधीमध्ये सामाजिक कार्यातनं संजीवन विद्यालय असो, भारती विद्यापीठ असो, या सगळ्यांचे जे होतकरू कार्यकर्ते त्यांच्या हाताखाली आले त्या लोकांना संधी देऊन त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांची निर्मिती सुद्धा महाराष्ट्रभर केली. महाराष्ट्रामध्ये मागं वळून पाहताना अशी एक खंत वाटते आमच्यासारख्या त्यांच्या अनुयायांना किंवा कार्यकर्त्यांना की एवढी मोठी बुद्धिमत्ता, एवढं मोठं कार्याचा प्रचंड कार्यसम्राट म्हणा फार त्यांना आणि प्रशासकीय पातळीवरचा दांडगा अनुभव असताना महाराष्ट्रातल्या उच्च पदापासून ते जरा थोडे बाजूला राहिले. एक तुम्ही त्यांचे चिरंजीव म्हणून काय सांगा तुमच्या भावना आहेत? आपल्याला मी त्या बाबतीत मध्ये खरं सांगतो, यशवंतराव मोहिते हे व्यक्तिमत्व काय होतं हे बऱ्याच साऱ्या लोकांना कळलंच नाही. ते कधीही वैयक्तिक महत्वाकांक्षेने प्रेरित नव्हते. त्यांच्या नजरेपुढे फक्त कार्य आणि समाज
ह्या दोन गोष्टी सदैव असत. आणि त्याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातनं हे पद मिळावं किंवा ते पद मिळावं ह्याच्यासाठी त्यांची धावपळ कधीही नव्हती. जे काही मिळालं त्याच्या आधारात समाजाचं हित आपण साधावं हे त्यांचा दृष्टिकोन होता. असं नाही की ती संधी आली नव्हती. मला आठवतं एखाद्या वेळेस हे 77-78 सालची गोष्ट असावी. त्या काळामध्ये इंदिरा गांधींचं वर्चस्व काँग्रेस पक्षामध्ये केंद्रात आणि संपूर्ण देशभर होतं. आणि इंदिरा गांधींनी सुचवलं की पक्षांतर्गत लोकशाहीची निवडणूक व्हावी, नियंत्रण व्हावं, नियोजन व्हावं. आणि त्यांनी सुचवलं की महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक स्वरूपी ठरावं. चव्हाण साहेबांचा वर्चस्व होता. वसंतराव दादांसारखे मातब्बर कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनेक वर्षासाठी राहिलेले अध्यक्ष होते. आणि चव्हाण साहेबांनी दादांचा पुरस्कार केला होता. त्या काळामध्ये पक्षांतर्गत लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी इंदिरा गांधींनी स्वतः सुचवलं होतं की भाऊ तुम्ही निवडणूक लढवा. आणि भाऊ निवडणूक लढवायला आल्यानंतर रजनी पटेल, आलू छिब्बर, राजाराम बापू पाटील ह्या सगळ्या लोकांनी भाऊंना पाठिंबा देण्याचा निर्धार केला होता. पुरेपूर कल्पना होती की मेजॉरिटी एमपीसीसीचा अध्यक्ष चव्हाण साहेब एका बाजूला असताना ह्यांना काही यश मिळणार होतं असं नाही. पण पक्षांतर्गत लोकशाही प्रस्थापित होणं आवश्यक आहे आणि त्याच्याशिवाय इथून पुढच्या काळामध्ये नीतिमूल्य असलेले नेतेच निर्माण होणार नाहीत. अशा स्वरूपातनं त्यांनी ती निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले. पराभूत झाल्यानंतर सुद्धा घरातच होते. चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला आणि सांगितलं वसंतदादांना त्या काळामध्ये की तो माझ्यापर्यंत कधी येत नाही, तुमच्याकडेही येणार नाही. त्यांना मानाने सन्मानाने पाहिजे तो पोर्टफोलिओ द्या आणि त्यांच्याबरोबर सहकार्याने हा महाराष्ट्र चालवायला आपण लागा. आणि त्याच्या आधारावर मग भाऊ वित्तीय आणि नियोजनाचे मंत्री झाले. तसाच एक दुसरा प्रसंग होता की खासदारकी लागली होती 1980 सालची. आणि आणीबाणीचा काळ हा जरा काँग्रेस पक्षावर शेकला होता. नर्मदेच्या उत्तरेच्या बाजूला काँग्रेसचं पतनच झालं होतं. आणि ते परत सत्ता ताब्यामध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातनं इंदिरा गांधींनी सूचना केल्या की जे जे काँग्रेसचे नेते असंख्य वर्षासाठी अनुभव असलेले आहेत त्या सगळ्यांनी खासदारकीला उभं राहायचं. आणि त्यावेळेस आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये 2 भाग होते, म्हणजे शिराळा, वाळवा, सांगलीतला, परंतु कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण आणि महाबळेश्वर हा सगळा भाग कराडचा होता. आणि उरलेला संपूर्ण सातारा जिल्हा हा सातारचा मतदारसंघ होता. चव्हाण साहेब सातारमधनं उभे होते. भाऊंची इच्छा होती की जर उभं राहावंच लागलं तर आपण कराडमध्ये उभं राहावं. त्या काळामध्ये कराडमधनं प्रेमलताई काकी उभ्या राहायच्या. इंदिरा गांधींचं खूप इच्छा होती की आपण भाऊंनी सातारमध्ये चव्हाण साहेबांच्या विरोधात लढवं. भाऊंनी सांगितलं की माझं संपूर्ण क्षेत्र जे आहे हे कायमस्वरूपी कराडमध्ये राहिलेलं आहे. आणि तो आग्रह कुणी धरला तर वसंतदादांनी धरला होता. कारण दादा सांगलीत उभे राहणार होते. मग भाऊंनी इथनं सुद्धा उभं राहावं आणि दोघांनी मिळून दिल्लीला जावं असं त्यांचं ते गणित होतं. आणि त्याच्या आधारावर कराडमधनं उभं राहायचा निर्धार भाऊंनी केला. इंदिरा गांधींच्या सूचनेला त्यांनी उत्तर असं दिलं होतं की काँग्रेस विथ यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या हिताचे, काँग्रेस विदाऊट यशवंतराव चव्हाण ही कमकुवत पडला. आणि त्याच्यामुळे चव्हाण साहेबांच्या बद्दलची त्यांची आपुलकी प्रतिबिंबित करत असता देशाच्या राजकारणाला बळी न पडता महाराष्ट्र सुखरूप राहावा, महाराष्ट्राला चांगली दिशा मिळावी ह्या दृष्टिकोनातनं एका महिने त्यांनी मुख्यमंत्री पदाचा त्यागच केला. कारण ते केल्यानंतर इंदिरा गांधींची मर्जी त्यांच्यावरनं उतरली आणि भाऊ मग तिथून खासदारकीला गेले आणि खासदारकीनंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला पूर्णविरामच लागला. 1985 नंतर भाऊनी सार्वजनिक राजकारणामध्ये भाग घ्यायचं सोडलं आणि ते या घरी तुमच्या गायट्याला येऊन राहिले. त्यांनी इथं प्रचंड मोठा या भागामध्ये संघर्ष उभा केला. तो आत्ताचा विषय जरी नसला तरी पण महाराष्ट्रामधला तो एक अभूतपूर्व असा सहकारमध्ये सत्ता बदलाचा लढा होता की ज्याच्याकडे संपूर्ण मीडिया, त्या काळातला मोठा मीडिया घराणी त्याच्याकडे बघून असायची. कृष्णेकाठावरती अनेक लेख, अग्रलेख त्या काळामध्ये आले. मला एक सांगा, आता या बदलत्या परिस्थितीमध्ये आपण पण 20-25 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करतात, सहकारामध्ये काम करतात, एक विचार घेऊन भाऊंचा काम करतात.
आपलं आता इथून पुढचं काय ध्येय राहील आणि भावना अभिप्रेत असलेलं असं काय करू इच्छिता तुम्ही पुढच्या काळात? एक गोष्ट निश्चित आहे की भाऊंच्या व्यक्तिमत्वाला, भाऊंच्या प्रतिमेला आणि भाऊंच्या कार्याला कसल्याही प्रकारचं डागाळता उपयोगी नाही, हे मनाशी आम्ही खुणगाट बांधली. भाऊंनी महाराष्ट्र व्यापी जे कामं केले तसली संधी आम्हाला आता मिळणं काही शक्य दिसत नाही. आम्ही सार्वत्रिक राजकारणामध्ये फार उशिराने आलो आणि आल्यानंतर जे प्रस्थापित लोक आहेत ते इतके उमदे आणि चांगले लोक आहेत की त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्याशी राजकीय खेळी करून पडझड करत बसण्यापेक्षा सकारात्मक धोरण पत्करून जे तत्व भाऊंनी कष्टकरी श्रमिक शेतकऱ्यासाठी मांडले, जे तत्व भाऊंनी 60 साली काँग्रेसमध्ये आल्यानंतर पत्करले, जे सहवासातनं शरद पवार साहेब असोत, पतंगराव कदम साहेब असोत, ह्यांच्या माध्यमातनं आमच्यावर संस्कार म्हणून निर्माण झाले, ह्या सगळ्या संस्कारांना आणि ह्या विचारांना सोडण्याचा मानस आमचा अजिबात नाही. पण सार्वत्रिक राजकारणामध्ये संधी मिळण्याची शक्यता सुद्धा दिसत नाही. आणि हल्लीच्या काळामध्ये ना केवळ शक्यता नाही, संधी नाही, परंतु वित्तीय परिस्थितीही नाही. त्यामुळे तिथं कार्यकर्ता म्हणून काम करत ज्या धोरणांसाठी भाऊंनी आयुष्य व्यतीत केलं त्याच धोरणांसाठी उमद्या चांगल्या लोकांच्या पाठीशी उभं राहून समर्थन करणं हे आम्ही आमची जबाबदारी समजतो. परंतु हो, आपलं म्हणणं बरोबर आहे की भाऊंनी सहकारात मोठं काम केलं आणि भाऊंनी केलेल्या सहकाराचे जाळ्याची निर्मिती जी आहे ती सगळी शेवटी ह्या परिसरातनच झाली. आणि सहकार हा सामान्य माणसाच्या राजकारणाशी निगडीत असलेली गोष्ट आहे. त्यामुळे भाऊंनी उभारलेल्या सहकारी चळवळीमध्ये सहभागी होत राहणं, जे इष्ट आहे, जे योग्य आहे, जे तत्वाला धरून आहे, जे वैचारिक प्रणालीचं आहे, वैचारिक पातळीचं आहे, त्याचा पाठपुरावा करणं, त्याच्यासाठी जबाबदारी शिरावर घेणं, भाऊंनी उभारलेल्या सगळ्या संस्था चांगल्या, सुदृढ, निकोप, पारदर्शक पद्धतीने चालत राहाव्या यासाठी आपलं आयुष्य वाहणं हे आमचा संकल्प आहे. मग त्यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या इतर संस्था ज्या काही बंद पडल्या, काही लिक्विडेशनमध्ये गेल्या, ज्या खाजगीमध्ये गेल्या, त्यांच्यावर आपल्याला काहीतरी परिणाम शोधला पाहिजे. ज्या खाजगी झाल्या त्या पुन्हा लोकांच्या मालकीच्या करता येतात का ह्याचा विचार होणं गरजेचं आहे. ज्या बंद पडल्या त्या पुनर्जीवित होऊन पुन्हा समाजाचा अभिमुख आपण काम करून प्रदान करू शकतो का हा विचार घेणं. आणि ज्या लिक्विडेशनमध्ये गेल्या किंवा ज्या कालबाह्य झाल्या असतील त्यांना स्वरूप बदलून पुन्हा एकदा समाजाच्या सेवेसाठी दुसऱ्या मार्गातनं आणता येतात का, या सगळ्या गोष्टी जर आपण करू शकलो तर ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थापनाला ताकद मिळेल, ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीला वाढव होईल आणि इथल्या परिसरामध्ये एका भांडवलदारापेक्षा आणि सरंजामशहापेक्षा आणि एकाधिकारशाही पाळणाऱ्या श्रीमंत माणसापेक्षा सामान्य माणसाच्या इच्छेप्रमाणे चालणारा खरा समाजवाद पुन्हा प्रस्थापित जर करायचा असला तर तो फक्त सहकार चळवळीच्या माध्यमातून होऊ शकतो असं आम्ही सगळेच म्हणतो. आणि त्याचं नेतृत्व करून समविचारी सगळ्या लोकांना समोरे घेऊन जय पराजयाचा विचार न करता ते तत्वज्ञान कायम राहिलं पाहिजे, माणसांना ती दिशा दिसत राहिली पाहिजे आणि सामान्य माणसाला या देशावर मालकी गाजवण्याची संधी निर्माण करून देण्याची जी भाऊंची संकल्पना होती तिचा मात्र इथून पुढच्या काळामध्ये पाठपुरावा करण्याची मी माझी वैयक्तिक आणि माझ्याबरोबरच्या समविचारी कार्यकर्त्यांची जबाबदारी अशी समजतो. या तुमच्या कार्याला यश लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. नमस्कार.